जय शिवराय. उद्धव ठाकरेंनी मध्यंतरी असं एक विधान केलं की आमचं हिंदुत्व हे घर पेटवणार नाहीये तर ते चुली पेटवणार आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं की भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे, म्हणजेच हिंदू मुसलमानांच्या तेढ निर्माण करणार आहे. असं बोलताना त्यांना एका गोष्टीचा विसर पडला की त्यांच्या पिताश्रींनी बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेसचा आणि विरोधकांचा हा आरोप छातीवरती झेलला की तुम्ही हिंदू मुसलमानांच्या तेढ निर्माण करताय. खरं तर गेल्या 10 वर्षात महिनोन्महिने चालणाऱ्या दंगली, ठिकठिकाणी होणारे बॉम्बस्फोट, शेकडो लोकांच्या उडणाऱ्या चिंधड्या, हे सगळं थांबलेलं आहे. पण तरीही भाजपच्या हिंदुत्वामुळे हिंदू मुसलमानांच्या तेढ निर्माण होतीये का? तर त्याचं उत्तर आहे हो, हे खरं आहे. हिंदूंच्या मनात तेढ निर्माण होते एवढं मात्र खरं, आणि मुसलमानांच्या मनातही होतीये. आता बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा एक विधान केलेलं होतं की गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या, म्हणजे तो पेटून उठेल. तसं भाजप त्याच पद्धतीनं गेल्या 10 वर्षात हिंदूंना तुम्ही बहुसंख्य असूनही तुमच्यावरती अन्याय होतोय हे त्यांना वारंवार सांगतंय, आणि त्यामुळे साहजिकच दोन्हीकडे तेढ निर्माण होतीये. पण देशाची वाटचाल ही हिंदू राष्ट्राकडे चालू आहे, आणि एकदा काय हे हिंदू राष्ट्र निर्माण झालं की इथल्या मुसलमानांची धर्मांधता, जिहादीपणा हा बंद होईल. 370 कलम हटण्याच्या आधी असंच वातावरण तापवलं गेलं होतं की अमुक होईल, तमुक होईल, या होईल, त्या होईल. काही झालं नाही, सगळं शांत झालं. एकदा काय हे हिंदू राष्ट्र निर्माण झालं ना की मुसलमानांना इथं काही फाशी दिलं जाणार नाही, उलट त्यांच्यातला धर्मांधता, कडवट जिहादीपणा हा नष्ट होईल. याच गेल्या 10 वर्षात उद्धव ठाकरे कधीतरी, आम्ही अपेक्षा करत नाही की तुमचं व्यक्तिमत्व हे तुमच्या वडिलांसारखं चॅरिस्मॅटिक करिश्मा करणारं असावं असं, परंतु कधीतरी एकदा तरी पोटतिडकीनं हिंदुत्वावर किंवा कुठल्या तरी सामाजिक विषयावरती, भाजपवरती टीका सोडून इतर कुठल्या तरी सामाजिक विषयावरती, हिंदुत्वावरती पोटतिडकीनं बोलले असं एक तरी उदाहरण दाखवा, एक तरी. तर मग असं म्हणायचं का की उद्धव ठाकरेंच्यातलं हिंदुत्व निघून गेलं? असं म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व निघून गेलं असं नाही म्हणता येणार, कारण जे नव्हतंच ते गेलं कसं? आणि आदित्य ठाकरेंच्या तोंडात तुम्ही कधी हिंदुत्व हा शब्द तरी ऐकलाय का? आणि उद्धव ठाकरेंनी एकदा हिंदुत्व म्हणजे काय आणि हिंदुत्व म्हणजे काय करायचं असा प्रश्न विचारला होता. आता हिंदुत्व म्हणजे काय करायचं त्याच्यावरतीच हा व्हिडिओ आहे. त्यासाठी मला काही 4-5 उदाहरणं द्यावी लागतील. मध्यंतरी कोरोना काळात एक भली मोठी मुसलमानाची फॅमिली, अख्खं खानदान कोरोनासाठी ऍडमिट होतं, आणि ते बरोबर बाहेर आल्यानंतर सगळ्यांना उभं करून सत्कार, गुलाबाची फुलं देणं, अभिनंदन वगैरे करणं, असं एक भारलेलं वातावरण होतं. आणि त्या एका मोठ्या फॅमिलीत एक छोटं 4-5 वर्षाचं पोरगं होतं. त्याला हे सगळं भारलेलं वातावरण बघून काय झालं अचानक काय माहिती, ते जोरात ओरडलं. याचा व्हिडिओ उपलब्ध आहे इंटरनेटवर. ते काय ओरडलं, मोदी को हम मारेंगे. सगळे सुन्न. अरे 4-5 वर्षाचं पोरगं मोदी को हम मारेंगे, कुठून आलं रे त्याच्या डोक्यात? ही धर्मांधता आहे. ह्याच्या विरुद्ध लढणं म्हणजे हिंदुत्व. अजून 2-3 उदाहरणं देतो. मागच्या वर्षी पुण्याजवळ बालीवाडी इथं सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात कुस्ती झाली. या कुस्तीमध्ये पैलवान सिकंदर शेखवरती अन्याय झाला असं फार मोठ्या प्रमाणात पसरवलं गेलं. त्याच्यावरती एका फेसबुक पेजनं असा प्रश्न विचारला होता वृत्तपत्रानं की सिकंदर शेखवरती अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? तर प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंदू आणि मुसलमान हो अन्याय झाला असं त्यांनी लिहिलेलं होतं. मी कॉमेंट्स पाहत होतो, असंख्य कॉमेंट्सचा पाऊस पडलेला होता. 17-18 हजार कॉमेंट्स पडलेल्या होत्या. त्याच्यात असंख्य हिंदूंनी सुद्धा सांगितलं होतं की हो अन्याय झाला. पण त्याच्यातली धक्कादायक गोष्ट अशी होती की मी जे कॉमेंट्स पाहत होतो ना त्या मुसलमानांच्या कॉमेंट्स पाहत होतो. एकही मुसलमान चुकून सुद्धा असं बोलत नव्हता की नाही अज्ञानापोटी का होईना की महेंद्र गायकवाड बरोबर होता, तो जिंकला, ते बरोबर आहे, चुकून सुद्धा बोलत नव्हता. पण त्याच्यावरती अन्याय झाला असं म्हणणारे मात्र हजारो हिंदू होते. एवढी कट्टरता. आता आणखीन 1-2 उदाहरण सांगतो. मुस्लिम वारकरी, मुस्लिम शिवसैनिक वगैरे शब्द बोलले जातात. मुस्लिम वारकरी माझ्या ओळखीच आहे, वारीत तबला वाजवतो, ढोलकी वाजवतो,
अभंग म्हणतो. पण मला सांगा, भेंडी बाजार, मुंब्रा, मालेगाव, भिवंडी सारख्या ठिकाणून किती दिंड्या वारकऱ्यांची असे निघाले की ज्याच्यात फक्त आणि फक्त मुसलमान आहेत. हजारो मुसलमान भगव्या पताका आणि हरिनाममय वातावरणानं दुमदुमलेलं आहे. हरिनामाचा जयघोष चालू आहे. विठ्ठल 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 करत हजारो मुसलमान भगव्या पताकाच्या खाली चालत आहेत. दिंडी फक्त मुसलमानांची. एक उदाहरण घडले, हाजी अलीला मात्र हजारो हिंदू जातात. तुमचं ते राजस्थानचं अजमेर शरीफ दर्गा, हजारो हिंदू जातात. कडेगाव कडेपूरला सांगलीच्या हिंदूंचे डोले आहेत. किती मुसलमानांनी गणेश मंडळ बसवलेली की फक्त मुसलमानांनी एकत्रित येऊन गणपती मंडळ स्थापन केलं. फक्त मुसलमान आहेत त्याच्यात, बाकी कोण नाहीये. ते म्हणतात आमचा गणेश आहे हा. एखाद्या 99% हिंदू असणाऱ्या खेड्यात एखाद्या मशिदीत एक गणपती बसवलेला मी पण पाहिलेला आहे. पण मी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि मुस्लिम शिवसैनिक आहे, मला पण माहिती आहे 95% हिंदू असणाऱ्याच्यात एखादा मुस्लिम शिवसैनिक असतो. पण अशी एक केस सांगा, 175 खासदार आतापर्यंत शिवसेनेचे निवडून आले, असा एक खासदार सांगा की जो फक्त मुसलमानांच्या मतावरती निवडून आलाय. एक सांगा. बरं जाऊ दे, खासदारांना जाऊ दे. 550 आमदार 1989 पासून आतापर्यंत शिवसेनेचे निवडून आले. या 550ला एक आमदार असा सांगा की जो फक्त आणि फक्त मुसलमान मतावरती निवडून आलाय. मला साबीरबाई शेखचं सांगू नका. साबीरबाई शेख हे हिंदू मतावरती अंबरनाथ मधून निवडून आलेले आहेत. एवढी कट्टरता, एक आमदारही मुसलमानांनी निवडून नाही दिला शिवसेनेचा, आणि तुम्ही मुस्लिम शिवसैनिक म्हणता. असेल ना एखादा कोपऱ्यात. जेव्हा लादेनला ठार केलं अमेरिकेनं, तेव्हा मला एक असं वाटलं होतं की जगभरातले हजारो मुसलमान रस्त्यावरती येऊन आनंदाचा जयघोष करतील की चला आमच्या इस्लामला बदनाम करणारा हा एक नालायक ठार मारला. पण 18 वर्ष मुसलमान मोहल्ल्यात राहिलोय मी. एक मोहल्ल्यात सुटकी कळा पसरलेली होती. दुःख झालेलं होतं. का बरं असं? जगात एक तरी उदाहरण असं घडलंय का की मुसलमानांनी एखाद्या आतंक्याला ठेचून मारलं? सामान्य मुसलमानांनी एक तरी घडले. आणि आता शेवटचं उदाहरण देतो. 2 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल की अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं झपाट्यानं सगळं कब्जा केला. खुद्द अमेरिकेनं असं भाकीत केलं होतं की आम्ही गेल्यानंतर 90 दिवस लागतील ना. वास्तविक 5-6 दिवसात त्यांनी अख्खा अफगाणिस्तान काबीज केला. त्यापेक्षा महत्वाचं ते नाहीये. त्यावेळेस भारतीय समाज माध्यमात मुसलमानांच्या कॉमेंट्स मी वाचत होतो. मुसलमानांच्या आनंदाला चेकाळल्याला अशी सुनामी आली होती. आनंदाच्या लाटावरती लाटा तालिबानींच्या बाजूनं. बापरे, कसली भयानक धर्मांधता म्हणायचं, कसली कट्टरता म्हणायचं. ह्या कट्टरतेविरुद्ध युद्ध म्हणजेच हिंदुत्व. तालिबानींची बाजू घेते, तालिबानींच्या बाजूने सुनामी उभारते. ह्या जर का जिहादी प्रवृत्तीला, ह्या कट्टरतेला पायबंद जर का नाही घातला तर देशाला धोका देणार. तेव्हा दोन्ही बाजूला 25-25 कोट मुसलमान समाजाची राष्ट्र आहेत. भविष्यात जड जाईल, तुमच्यात सुद्धा 20 कोटी मुसलमान आहेत. आणि हिंदू राष्ट्र हा एकमेव त्याच्यावरचा पर्याय आहे. जर का हे हिंदू राष्ट्र झालं तर काही मुसलमान इथं दंगाबिंगा काय करणार नाहीत. आपोआप गुमान हिंदू राष्ट्राचे. इथं काही मुसलमानांना फाशी दिलं जाणार नाहीये. व्यवस्थित राहतील. प्रगतीचा रथ सुद्धा चौखूर उधळल. राष्ट्रात एकजिन्सीपणा येईल. आणि भाजपच्या नेतृत्वाखाली हिंदू राष्ट्राकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी काय हिंदुत्व पाहिजे, हिंदुत्व म्हणजे काय करायचं, तर ह्या धर्मांध जिहादी मुसलमानांच्या विरोधात मोहीम उघडायची म्हणजे हिंदुत्व करायचं. ठिकठिकाणी लव जिहादाविरुद्ध अर्धा शब्द नाही बोलला उद्धव ठाकरेंनी कधी. त्यामुळं ह्याच्या विरोधात आवाज उठवणं की जो उद्धव ठाकरेंनी कधीच उठवला नाही, त्याला हिंदुत्व म्हणायचं. धन्यवाद.